एपिसोड नंबर 11, 20. ॲक्च्युली हा 26 होता मागच्या वेळेस, हा 27. सो हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1127. ची तारीख आहे 10 एप्रिल 2000. 18. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले, 9:30. विल यू इमॅजिन, म्हणजे कसं एप्रिलचा महिना सुरू आहे आणि या एप्रिलच्या महिन्यामध्ये कसं एक प्रकारे गरमीची सुरुवात होते, म्हणजे जस्ट लाईक समर. आणि आता सुरू आहे इथे पाऊस नागपूरमध्ये, मस्त. आणि खूप पाऊस, या इट वॉज रिअली ट्रेमेंडस. वरती आकाशात पाहत होते, एक चंद्र तारा काहीच दिसत नाही या. आणि करीब संध्याकाळी 5 वाजेपासून पाऊस सुरू आहे. तर आता थोडंसं शांत झाला, त्यामुळे मी असा आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी आता बाहेर निघालो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पाऊस आणि जस्ट सो मच अमेझिंग हवा सुरू आहे. आणि हे इतकी मस्त हवा सुरू आहे की इट वॉज रिअली इन्क्रेडिबल. आजचा प्लॅन असा आहे की एवढी चांगली हवा सुरू आहे, ओके, एवढं चांगलं हवा म्हणजे तुला काय करायचं आहे, व्हॉट डू यू वॉन्ट टू डू राईट नाव. या तुझी आता सगळीच विश पूर्ण करणार. यू जस्ट हॅव टू थिंक व्हॉट डू यू वॉन्ट टू डू. ओके, तर यावेळेस नाही का सांगू मला काय करायचं आहे. यावेळेस नाही का आपले सगळे मोठे म्हणजे विशाल, पिंटी, वनमॅन, वैभव, बॅडी आणि मी सगळेजण नाईट आऊट करायचं. म्हणजे पाऊस नसलं पाहिजे या, म्हणजे झिकझिक नाही, बट अशी थंडी हवा असली पाहिजे. आणि हां, नाईट आऊट कुठे नाही रे, खूप डार्क एरियाज नाही, नागपूरमध्ये. नागपूरमध्ये वर्धा रोडवर फुल गाडीत जाऊन राहिलो आणि बम शिवा देऊन राहिलो विदाऊट हेल्मेट. बम एकामेकाला शिवा देऊन राहिलो गाडीवर, ट्रिपलिंग सीट या. आणि रावल्याला शिवा देऊन राहिलो, रावल्यात या गांडीत बुच खलिफा, त्या गांडीत वळवर जे आठवते, जशी शिवा आठवण साऱ्या शिवा द्यायची आपण. हां, आणि देन नो ट्रॅफिक पोलीस. आणि असाच मोमेंट जस्ट फील सो गुड. हा एक असा एक मोमेंट असो जो नाही का कधीच विसरत नाही. आपण एक नाईट आऊट सुरू केला होता मी काही 2014मध्ये, अजून 2-3 वर्ष अगोदर, की नाईट आऊटला जायचं. आम्ही करीब रात्री निघालो होतो 9:30 वाजता. जेवण वगैरे करून आम्ही निघालो, गाड्या खोलल्या आणि निघालो. आणि आम्ही हे इकडे हिंगणघाट, देवळी साईडला गेलो होतो नाईट आऊटसाठी. रात्री 9 वाजता गेलो, रात्री 3:30 वाजता वापस आलो. आणि इट वॉज रिअली, म्हणजे असं सांगण्यासाठी असं काही खास नाही आहे. म्हणजे म्हणजे या 4-5 घंट्यामध्ये आम्ही एकमेकाला फक्त शिवा दिल्या, बट ॲक्च्युली याच्यात खूप सारं आहे. म्हणजे एकमेकाला शिवा देण्यामध्ये जो आनंद असतो, तो जॉयफुल असतो, तो आनंद, इट वॉज ट्रिमेंडसली गुड या. बहुत माहोल. आणि या मला हेच सांगायचं होतं की इट वॉज रिअली ग्रेट थिंग. म्हणजे आम्ही एकमेकाला शिवा दिला सांगण्यासाठी फक्त एवढंच आहे, बट मनात खूप काही असते आणि जो त्याचा एन्जॉयमेंट आहे, इट वॉज रिअली ग्रेट. सो दिस इज द फर्स्ट सीन. म्हणजे असं मला वाटते की असं शायद व्हायला पाहिजे अशा सीनमध्ये. ओके, माझं दुसरं एक विश आहे या मोमेंटमध्ये. म्हणजे मी अगोदर म्हणलो होतं ना की व्हॉट डू वॉन्ट टू डू राईट नाव, राईट हिअर. तुला जे वाटेल ते. जस्ट लाईक या मोमेंटवर सांगू का करू वाटते. मला वाटते की आपण जावं इथे एक नाईट वॉक विथ स्नेहा तामगाडगे. म्हणजे अशीच हवा झुरझुर असली पाहिजे. आणि
नाईट वॉक विथ कुठे इथे असं नागपूर रोडवर नाही रे, ना 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 इथे पागलासारखे लोक फिरतात ना ना. इट्स लाईक कॅम्पस कधी बघितलं का? कॅम्पसमध्ये कसे छोटे छोटे रोड असतात आणि एक भलं मोठं गार्डन असते. अशा गार्डनमध्ये अशा गार्डनमध्ये जस्ट नाईट वॉक विथ स्नेहा तामगाडगे आणि जस्ट लाईक चॅटिंग. मग डूड तू सच में उस लड़की से प्यार करता है यार? जाऊ दे ना यार, का करता हो यार उस लड़की से, बट आय डोंट नो इट वुड बी म्हणजे समोर काय होईल म्हणून जस्ट बिईंग, म्हणजे अजून दुसरं कोणी आहे ना आपल्या जवळ, सो इट जस्ट लाईक जे आहे त्याला ॲक्सेप्ट कर. जरी ते नाही असलं तरी ॲटलिस्ट विचार तर कर का भाई वो लड़की है तेरे लाइफ में एंड शी इज़ योर गर्लफ्रेंड एंड जस्ट बी थिंक लाइक चलो बॉस कर लेते हैं एडजस्ट. सो तो मग असं होते, जस्ट रिअली ग्रेट थिंग. अँड हां, तर मला काय म्हणायचं आहे की हां, एक साईड वॉक विथ कॅम्पसवर आणि सगळेजण, म्हणजे सगळेजण नाही, तो सीन किती मस्त असतो यार. म्हणजे मी स्वतःमध्ये एलॉबरेट करतो का तो सीन किती माहोल असता. वेन यू थिंक ओके ठीक आहे, आपण जस्ट विचार करू की चलो मान लेते हे की ही गोष्ट रिअलमध्ये आहे. आणि आता आपण ही गोष्ट आपण एलॉबरेट करू. का बोलशील तू, म्हणजे जस्ट लाईक जर तू म्हणजे जस्ट तो सीन, तो इन्सिडन्स रिअलमध्ये झाला आणि देन यू हॅव टू थिंक की आता करायचं काय, म्हणजे वॉट जस्ट वी हॅव टू डू. तर वॉट जस्ट वी हॅव टू डू इज मी विचार करून आलो आहे वाय जस्ट लाईक मी इथे आहे उभा आणि माझे जे ऑफिस कलिग आहे ते वरती उभे होते आणि आय डोंट नो दे सी मी, बट कारण मी पूर्ण ब्लॅक वियर्ड आहे आणि जस्ट लाईक एवढा अंधारामध्ये मला चेहरा दिसणार नाहीच आहे. बट मी पण त्यांना वेव नाही केला कारण मला हे वाटलं नाही की आपण वेव करावं वगैरे, कारण केल्यानंतर असं काही खास स्पेशल बोलण्यालायक नव्हतं. सो हां, जाऊ द्या, आपण आपल्या इन्सिडन्सकडे वळू. ठीक आहे, तो मोमेंट ॲक्च्युअलमध्ये झाला आहे, तर मग तुला काय बोलायचं आहे त्या मुलीसोबत. पहिले मी हे जाणून घेईल का तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल काही जागा आहे का नाही. म्हणजे इट जस्ट लाईक नाही का, आता हे रिॲलिटी आहे, ती पर्सन आहे, ती जस्ट नॉट रिअली मेन टू, कारण तिच्या लाईफमध्ये पण खूप काही झालं आहे ऑफकोर्स, आणि हे चेंज करायचं नाही सो तिच्या लाईफमध्ये पण खूप काही झालेलं आहे आणि आय डोंट नो शी हॅव फिलिंग्स फॉर मी. सो इट जस्ट लाईक मी पहिले जाणून घेईल. कसं आहे की या इन्सिडन्सला क्रिएट करण्यासाठी इवन इफ आय एम ग्रेट अ फिल्म मेकर, आय जस्ट नीड टू थिंक की हा मोमेंट कसा आहे, याची बॅकस्टोरी काय, म्हणजे मी आणि ती मुलगी आम्ही दोघं भेटलो कसे, त्याच्यानंतरच आपण हा मोमेंट क्रिएट करू शकतो ना. जस्ट लाईक तुला काय बोलायचं आहे का नाही, हे जस्ट लाईक रिअली स्टुपिड थिंग. कारण फर्स्ट ऑफ ऑल आपला विषय भेटायला पाहिजे की what I have to tell, and then I certain realize की what I have to ask. So काहून एवढं डिस्ट्रॅक्शन आहे यार. आता काय झालं, इट जस्ट लाईक समोरच्या अपार्टमेंटमध्ये नाही का एक बंद्यानी लाईट लावला आहे, त्याचा पूर्ण फोकस माझ्याकडे येऊन राहिला आहे आणि त्या गॅलरीमधून त्या दोन मुली बघून राहिल्या.
इट्स लाईक रिअली वियर्ड. म्हणजे मी नाही का काफी सिरियस गोष्ट करत असतो ना, तेव्हा तशा पथेटिक गोष्ट होते माझ्यासोबत. आताच म्हणजे ते ऑफिसमधून ते लोक बघून राहिले आणि देन आता या 2 मुली बघून राहिल्या. वाय इज दॅट हॅपन? Don't be distract. You are the filmmaker and you just need to think what would happen when you talk with, oh wow, वीज आली. आणि when you talk with स्नेहा तामगाडगे. So आय डोंट नो, म्हणजे मी हा सीन ॲक्च्युली एलॉबरेट नाही करू शकत, म्हणजे कसं आहे काय वगैरे. सो नाही यार, प्लीज मेक इट रोमॅन्टिक डूड. ह्या म्हणजे असं आज बिलकुल असं नाही. आज तसं माझं मुवमेंट आहे, एवढा चांगला दिवस आहे. सो इट जस्ट लाईक टेक इन टू इट. ठीक आहे. सो आपण मी सुरुवातपासून सुरू करू. इट जस्ट लाईक जसे जसं स्टोरी बनत जाईल तसं तसं आय डोंट नो स्टोरी कशी बनेल का बनेल. जस्ट लाईक मी जस्ट कन्व्हर्सेशन करताना स्टोरी बनवून राहिलो आहे. सो इट जस्ट लाईक गो. ओके. सो जस्ट कॉल स्नेहा तामगाडगे. हॅलो. हॅलो. स्नेहा बोलत आहे? हो स्नेहा. स्नेहा मी सौरभ अवथरे. सर ओळखलं का? आपण क्लासमध्ये 4th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड सोबत होतो. हो या ऑफकोर्स. ओके लिसन. एक मला थोडंसं सांगायचं होतं. एक प्रॉब्लेम झाला आहे. बोल ना, काय झाला? ॲक्च्युली कसं आहे की तुझे तुझे फादर आले होते माझ्या घरी आणि त्यांना अचानकपणे भुसावळला जायचं होतं आणि तिथून त्यांना दिल्लीला पण जायचं आहे. आणि हे सगळं झालं आहे करीब 1 हप्ता अगोदर. हां मला माहीत आहे. म्हणजे माझे वडील दिल्लीला गेले, त्यांनी सांगितलं होतं. हो. अबाउट दॅट तुला दिल्लीला यावं लागेल सोबत. व्हाय? जस्ट लाईक मी सांगू शकत नाही वॉट वूड हॅपन, बट यू जस्ट हॅव टू कम विथ मी टू द दिल्ली. या मी दिल्लीला जाईन, बट व्हाय जस्ट यू म्हणजे तू काय म्हणाला सोबत? या ॲक्च्युली प्रॉब्लेम असं झाला आहे की त्यांचा झाला आहे थोडासा ॲक्सिडेंट, मायनर ॲक्सिडेंट. व्हॉट? केव्हा? का? कसा? वेट, मी आत्ताच फोन बंद वेट, तू होल्ड करू शकते? मी थोडं आईला फोन लावून सगळं विचारतो. वेट. तुझी आई पण दिल्लीला आहे? आई कशी दिल्लीला आहे? तिथं परवाच्या दिवशी हिंगणघाटला गेली होती, नागपूरला गेली होती ती नागपूरवरून सरळ फ्लाईट घेतली आणि ते दिल्लीला आली. आणि राईट नाव त्यांचा फोन म्हणजे त्यांनी स्पेसिफिक सांगितलं होतं की मी स्नेहाचा फोन उचलू शकत नाही वगैरे. सो इट जस्ट लाईक ओके ठीक आहे, मग मी थोडंसं फिगर आउट करेल वगैरे. बट वेट, तुला कसं माहीत ह्या साऱ्या गोष्टी आणि हाऊ यू नो ऑल दिस थिंग्स? यस, ॲक्च्युली प्रॉब्लेम असं झाला आहे की त्यांचा ॲक्सिडंट माझ्याच गाडीने झाला आहे. व्हॉट? हाऊ इझी? कसे आहे ते? म्हणजे कसे आहे माझे वडील वगैरे? ठीक आहे ना? नाही, दे आर फाईन, कम्प्लिटली फाईन, एव्हरीथिंग इज फाईन. बट तुला यायचं आहे दिल्लीला? ऑफकोर्स मी निघूनच राहिले. तू आता कुठे दिल्लीलाच आहे का? नाही, मी ॲक्च्युली वर्धेला आलो आहे, तुला घ्यायसाठीच आलो आहे दिल्लीला. ओके ठीक आहे. या वेट, मला थोडंसं एक प्रकारे मला हे पूर्ण स्टोरी सांग. हे काय झालं, कसं झालं? माझे वडील दिल्लीला गेले मला माहीत होती. माझी आई दिल्लीला गेली, कशासाठी गेली?
आणि ॲक्सिडेंट केव्हा झाला आणि कसा झाला आणि का झाला आणि तुम्ही का ठोकलंय माझ्या वडिलांना वगैरे. व्हाय हॅपन ॲक्च्युली काय झालं आहे की तुझे वडील दिल्लीला गेले होते. ॲक्च्युली माझा जॉब होता दिल्लीला आणि इन सर्टन वे मी थोडासा ड्रंक होतो आणि त्यावेळेस मला कळलं नाही आणि एक पर्सन समोर आले आणि ॲक्सिडेंटली आय हिट दिस गाय आणि देन मग मी त्यांना उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं आहे आणि देन आय रिअलाईज की ते तुझे वडील आहे. आणि मग मी तुझ्या वडिलाच्या मोबाईलवरून आईला फोन केला आणि मग आई फटसे इकडे दिल्लीला आली. त्यांची कंडिशन तेव्हा क्रिटिकल होती, त्यामुळे त्यांना मुंबईला किंवा नागपूरला हलवणं पॉसिबल होतं नाही. सो त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट दिल्लीलाच करण्यात आली आणि पूर्ण ट्रीटमेंट मीच केली. घाबरण्याचं काही कारण नाही, दे आर फाईन. बट ॲक्च्युली कसं आहे की त्याने एक प्रॉब्लेम झाली आहे. त्यांचं जे ब्लड ग्रुप आहे तो AB निगेटिव्ह आहे आणि तुमच्या फॅमिली आणि ते ब्लड ग्रुप फक्त फॅमिली मेंबर्सलाच ते प्रोव्हाइड केलं जाते. दुसरं AB निगेटिव्ह समजा ब्लड प्रोव्हाइड केलं तर इट वुड बी रिअली हार्मफुल फॉर हिज हेल्थ. सो तुझ्या फॅमिलीमध्ये फक्त तुलाच AB निगेटिव्ह ब्लड आहे. सो यू जस्ट हॅव टू कम टू दी दिल्ली आणि थोडंसं ब्लड तुझ्या वडिलांना त्याची गरज आहे. बट आणि हा ॲक्सिडेंट झाला केव्हा? वेल हे असे क्वेश्चन बोलून नाही का आपण नुसतं टाईम वेस्ट करत आहे. ॲक्च्युली कसं आहे, तुला लवकरात लवकर दिल्लीला यावं लागेल. सो ओके मी निघून राहिली आहे. मी तुझ्या घराच्या समोर आहे, ये पुढचे. ओके ठीक आहे. मग तिने फोन ठेवला आणि देन बाहेर आलो. वॉट जस्ट हॅपन, काय झालं आहे मी सांगतो तुला. जस्ट नीड टू गो. मग मी गाडी काढली आणि देन म्हणजे कसं फोनचा सीन काफी चांगल्याने रिकॉल करता येते, बट त्याच्यानंतरचा सीन वगैरे नाही करता येत. म्हणजे जे रियालिटी बेस्ड सीन आहे, हाऊ शुड आय एक्सप्लेन ऑल दिस थिंग्स. कारण फोन्समध्ये डायलॉग असतात जे रिलेट्स करतात सिच्युएशनला. आय डोंट नो हाऊ. आणि मला आज एक गोष्ट कळली. कोणती? तुला झोप लागली तर जस्ट लाईक तू नाही का निरन ते आपले कहाणी एक्सप्रेस विथ निलेश वर्माचे शो बघत जा. इट वॉज रिअली गुड. त्या 2 मुली का बघून राहिल्या रे माझ्याकडे? व्हाय इज दिस लेडी स्टेअरिंग? ते कसं दिसणार आहे भाऊ? विचार, जरी फोकसमध्ये असलं तरी वी जस्ट लाईक रिअली कीप डिस्टन्स अवे फ्रॉम हर. हाऊ शुड यू नो पावर? तुला एकदम क्लिअर दिसून राहिलं ती मुलगी, तर तू विचार कर ना त्या मुलीला तू क्लिअर नसून राहिला का डूड? कारण ते फोकसमध्ये आहे, त्यांच्या मागे लाईट आहे त्यामुळे मला ते दिसून राहिलं आहे. इथे कुठे लाईट आहे? बट समोरचा फोकस ते येऊन राहिला तुझ्यावर. बट एक प्रकारे थोडासा प्रकाश आहे लिटिल बिट त्याच्यामध्ये नाही का. करीब 10 किंवा 15 फीट डिस्टन्सवर असलेल्या गोष्टी क्लिअर दिसते. आता बघ ना त्याच्या समोर, आता पाणी फोकस आहे पण त्याच्या समोरच्या 15 फीट डिस्टन्सवर एक झाड आहे, ते मला क्लिअरली दिसून राहिलं आहे. सो तू काहीतरी बोलणार होता ना. आपले कुठे गेले टॉपिक यार? कुठे गेला? आपण स्नेहा बोलत होतो. इट वॉज लाईक आय एम नॉट रिअली इंटरेस्टेड इन दिस थिंग. म्हणजे सगळं बोलण्यामध्ये नाही का मला काफी इंटरेस्ट वाटून राहिला आहे. सो इट्स लाईक आय जस्ट क्विट थिंग्स. ओके. सो मला काही फेसबुकवर क्वेश्चन्स विचारले गेले होते. तर मी एक वेळ लॉग इन करू दे. UAWATHARE लॉग इन. हे फेसबुकवर मला काही क्वेश्चन्स विचारले गेले. आता त्याचं मी ॲन्सर दिलं असतं ऑफकोर्स, बट काय आहे की हे ॲन्सर्स पब्लिकली गेले असते. आणि कोणकोणते क्वेश्चन्स होते म्हणजे ठीक आहे. लेट मी गो टू माय प्रोफाईल. आणि कुठे गेले? सी ऑल क्वेश्चन्स, नथिंग टू शो. सी ऑल.
ओके. अ परफेक्ट संडे नाईट वुड बी. एक परफेक्ट संडे नाईट. ओके, आता आपण काही क्वेश्चन्स विचारू स्वतःलाच. द व्हिडिओ गेम दॅट आय वुड प्ले इट मोस्ट. कोणता व्हिडिओ गेम तुला सर्वात जास्त आवडला होता? व्हिडिओ गेम ॲक्च्युली मला आवडते ॲडव्हेंचर आईसलँड. म्हणजे आवडते कोणता आणि खेळलो कोणता जास्त. ओके, सो याच्यामध्ये विचारलं आहे का तुला कोणता जास्त गेम तू सर्वात जास्त खेळला. या म्हणजे क्वेश्चन हाच आहे ना. थांब, ॲक्च्युली मला रीड करू दे प्रॉपरली. त्यांनी लाईक म्हणलं द व्हिडिओ गेम दॅट आय वुड प्ले द मोस्ट, म्हणजे कोणता गेम सर्वात जास्त खेळला हा विचारला नाही का तुला कोणतं जास्त आवडते. ओके, तर लहानपणी मी नाही का ॲडव्हेंचर आईसलँड आणि हा खेळला आहे कोंट्रा 2. सो आय कॅन पुट इन द आन्सर बट ॲड ॲन आन्सर. फ्रेंड्स, पब्लिक, हां ॲक्च्युली मी थोडंसं विचार करू का म्हणजे कोणाला ॲक्सेप्ट. ओके, द व्हिडिओ गेम दॅट वुड आय प्ले इज मोस्ट इज ॲडव्हेंचर आईसलँड. वाईटच ठेव रे बा. ADVAN ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर आयलँड अँड कोंट्रा 2 CONTA कोंट्रा 2. आणि त्याच्यानंतर अजून कोणता? हा नीड फॉर स्पीड. डूड, हा गेम तर सर्वात जास्त खेळलो आहे मी. इवन गेम पण खतम केला आहे डूड. खरंच शेअर करू का म्हणजे जस्ट लाईक सगळ्यांना माहीत होऊन जाईल तर होऊ दे ना. ओके, पहिले नाही का मी हे फक्त ओनली मी ठेवतो. देन आय फिगरेड आउट की कसं करायचं आहे. ओनली मी सीजीस कॅन पोस्ट. या टेक्निकली आता नाही पोस्ट करण्यापेक्षा नाही का हे तरी ठीक वाटते. या सो द व्हिडिओ गेम दॅट वुड आय लाईक टू प्ले मोस्ट नीड फॉर स्पीड मोस्ट वॉन्टेड 2 अँड DEED नीड फॉर स्पीड NFS मोस्ट वॉन्टेड 2. असं NFS लिहिणं बी एवढं मोठं कशाला लिहितं कॅपिटलमध्ये. NFS MO मोस्ट वॉन्टेड 2. या त्याच्यानंतर अजून कोणता गेम खेळला आहे? कॉल ऑफ ड्युटी मॉडर्न वॉरफेअर 3. हां CA कॉल ऑफ DU कॉल ऑफ ड्युटी MODE मॉडर्न वॉरफेअर 3. बस हे एवढे गेम खेळले आहे मी. ओके, नाव ओनली मी केला आहे ना. या सो जस्ट लाईक शेअर. ओके, ॲड ॲन आन्सर. ओके ठीक आहे. माय बिगेस्ट इन्स्पिरेशन इन माय लाईफ. सो माझ्यासाठी सर्वात बिगेस्ट इन्स्पिरेशन कोणती आहे? बिगेस्ट इन्स्पिरेशन तर माझ्यासाठी एक बिगेस्ट इन्स्पिरेशन आहे म्हणजे ज्यांनी मी इन्स्पायर्ड झालो आहे. सो विच वन इज दॅट? ॲक्च्युली मी कोणत्याच व्यक्तीवरून असं इन्स्पायर्ड झालो नाही म्हणजे असं
की हां ठीक आहे माझे टार्गेट्स आहे, बट या मोठ्या मोठ्या टार्गेट्सला अचीव करण्यासाठी माझी कोणती इन्स्पिरेशन नाही. म्हणजे या व्यक्तीला बघून मी इन्स्पायर्ड झालो बा वगैरे, ना 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 ना, इट जस्ट लाईक हां ठीक आहे इन्स्पायर्ड झालो, 2 घंट्यासाठी इन्स्पायर्ड झालो अँड देन जस्ट लॉस्ट. कारण मला स्वतःला माहीत होतं की आपण हे करू शकतो. सो आय जस्ट लाईक आय डोंट नीड एनी वन पर्सन टू अंडरस्टँड की मी एक का तो व्यक्ती माझं इन्स्पिरेशन असू शकते. इट जस्ट लाईक हा माझा नाही आहे. न्यू क्वेश्चन. अ साइन दॅट आय वॉज ॲन अडल्ट. ओके, अ साइन दॅट आय वॉज ॲन अडल्ट. ओके, म्हणजे असं सांगायचं आहे का असं कोणतं साईन आहे ज्यावेळेस तू अडल्ट झाला आहे. अडल्ट म्हणजे त्याचा रॉंग मिनिंग ना. म्हणजे याचा मिनिंग असा आहे की असं कोणतं मोमेंट आहे ज्या मोमेंटमध्ये तुला असं वाटलं का तू मोठा झाला बा. अडल्ट म्हणजे इथे मोठा आहे, नॉट अ सेक्शुअल वगैरे हा सीन ना. सो असा कोणता मोमेंट आहे ज्यावेळेस तू असा मोठा झाला आहे. हां, मला आठवते ज्यावेळेस मी करीब 8वी किंवा 9वीमध्ये होतो शाळेत. 8वी 9वी आय डोंट नो, म्हणजे इट जस्ट लाईक त्या सर्टन पिरियडमध्ये. त्या पिरियडमध्ये नाही का मी नाही का प्रशिक हजारे नाही का त्याचा मित्र होतो. माझ्या घरासमोर राहत होता. म्हणजे आताही आहे नाही आय डोंट नो, म्हणजे खूप वर्ष झाले ना. तो व्यक्ती एकदम अजीबसा. हां, आपण सरळ पॉईंटवर येऊ. त्याच्या स्कूलमध्ये नाही काही इनॉग्रेशन होतं. इनॉग्रेशन म्हणजे जस्ट लाईक काहीतरी फंक्शन वगैरे होतं. आणि त्यांनी असं म्हणलं होतं का चाल बा. सो आय जस्ट लाईक ठीक आहे मी येतो का. तर मग काय मी कपडे वगैरे घातले. आणि मग आई म्हणलं, आई मी या प्रशिकच्या शाळेत जातो म्हणलं, त्याच्या शाळेमध्ये फंक्शन आहे, डान्स प्रोग्राम आहे, तो मी बघायला चाललो म्हणलं. तर ठीक आहे. तर आईनी मला नाही का 10 रुपये दिले आणि हे घे म्हणे, आणि आता तू मोठा झाला आहे म्हणे, बाहेर जाताना पैसे सोबत ठेवत जा म्हणे, असं खाली येत नाही जायचं म्हणे. सो दॅट वॉज द मोमेंट आय जस्ट फील लाईक आय एम अडल्ट. या बट मी हे ॲन्सर पुडिंग करणार नाही आहे, कारण जस्ट लाईक सो मच थिंग. इफ फॉर वन डे आय कुड बी अ इनविजिबल ऑर फ्लाय, आय वुड चूज टू डू. म्हणजे समजा जर तू इनविजिबल असता किंवा फ्लाय असता, दोनपैकी एक चॉईस करायचा आहे तुला. कोणती क्वालिटीज पाहिजे? मला उडायचं आहे, नॉट जस्ट लाईक इनविजिबल नाही व्हायचं आहे, उडायचं आहे. ओके ठीक आहे. सो समजा जर तू उडत असता, सो व्हॉट वुड यू डू, म्हणजे तू का केलं असतं? उडत असतो तर मी एक प्रकार नाही का उडण्यामध्ये नाही का करत असतो हे सांगण्यापेक्षा नाही का मी हा एक्सपिरियन्स करतो की तो एक्सपिरियन्स फील केला असता. इट वॉज रिअली ग्रेट एक्सपिरियन्स. म्हणजे विचार कर ना, उडण्यामध्ये साला ती जेवढ्या स्पीडनं आपण उडत असेल, करीब 80 या 90 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं, तर हवेमध्ये म्हणजे जो हव्याचा रेझिस्टन्स आणि खालून जाणारे ते लोक, बिल्डिंग वगैरे, आणि तो इतका मस्त असता तो मोमेंट बघण्यासाठी, तो एक्सपिरियन्स करण्यासाठी. इट वॉज फेल्ट सो गुड. म्हणजे मी काही केलं नसतं या, जस्ट लाईक समजा तू उडत असतं तर मी या व्यक्तीला वाचवलं असतं, किंवा चोरी केली असती, किंवा असं काही हिरोईक थिंग्स केलं असतं. ना इट जस्ट लाईक आय नीड दोज क्वालिटी. आय डोंट नो, म्हणजे मला जे काही क्वालिटीज भेटून राहिल्या फॉर सर्टन पिरियड ऑफ टाईम, तर हे क्वालिटीज मी नाही का स्वतःला एन्जॉय करण्यासाठी युटिलाइज करणं असं मला वाटते. सो त्या मोमेंटमध्ये जर मला उडता आलं असतं, सो आय जस्ट लाईक आय कॅन फ्लाय, आणि आय ऑल्सो एक्सपिरियन्स ऑल दोज थिंग्स की का केलं असतं. म्हणजे सगळे मोमेंट वगैरे, जस्ट लाईक आय कॅन फ्लाय वगैरे वगैरे. आय जस्ट रिअली ग्रेट. भाई उडना कोण नाही चाहता है, एव्हरीवन कॅन फ्लाय, एव्हरीवन वॉन्ट्स टू फ्लाय. बट परंतु मग मी हा ॲन्सर पुढे नाही करणार, कारण इट वॉज व्हेरी स्टुपिड थिंग. नेक्स्ट क्वेश्चन. अ गुड एक्सक्यूज फॉर अवॉइडिंग अ होमवर्क. हे एक चांगला क्वेश्चन आहे. ओके, तुझ्या लाईफमध्ये होमवर्क तर ऑफकोर्स तर असं कोणतं एक्झाम्पल आहे, म्हणजे असं कोणतं रिझन दिलं तू की मला होमवर्क करायचं नाही बा. जस्ट लाईक होमवर्क तर माझे ऑलमोस्ट एव्हरी टाईम कम्प्लीटच राहत होते. म्हणजे कसं आहे की मी नाही का
होमवर्क नाही केलं त्यामुळे कसं म्हणजे त्या व्यक्तीला उभं ठेवायचं. म्हणजे आमच्या स्कूलमध्ये कसं आहे की समजा जर कोणी होमवर्क दिलं कोणत्या टीचरनी वगैरे तर पहिले चेक करायचे. आणि मग समजा त्या व्यक्तीचं समजा जर होमवर्क वगैरे कंप्लीट नसेल तर त्याला रिझन विचारायचं. रिझन विचारायचं तरी त्याचा काही फायदा असायचा नाही, कारण रिझन न सांगितल्यावर त्याला उभं ठेवावंच लागत असं. सो इट जस्ट लाईक समजा तुम्ही होमवर्क वगैरे केलं नाही तर तुम्हाला नाही का भर क्लाससमोर नाही का उभं राहावं लागत होतं. क्लाससमोर म्हणजे जस्ट लाईक ब्लॅकबोर्डच्या समोर. आणि तुला नाही का सगळ्यांचे चेहरे दिसत होते, सगळ्यांचे चेहरे. आणि हे इतकी बेकार पनिशमेंट होती ना, इतकी बेकार पनिशमेंट की आय डोंट नो. म्हणजे जस्ट लाईक म्हणजे 10 मिनिटात इतकं एम्बॅरस फील वाटते, इतकं एम्बॅरस फील वाटते का सच में यार. म्हणजे सगळेजण नाही का, सगळेजण माझ्याकडे बघून राहिले. जस्ट लाईक साईडला सर लेक्चर देऊन राहिले आणि बिलकुल आपण शांतपणे खाली मुंडी टाकून, कारण मुंडी वर तर गेली का सगळ्यांचे चेहरे, एव्हरीवन इज लुकिंग ॲट मी. आणि हा सर्वात एम्बॅरस मोमेंट या. आणि हे सर्वात बेकार गोष्ट आहे, सर्वात कठीण शिक्षा आहे या. इज जस्ट लाईक भाऊ तू 2 झापड मार किंवा 2 लाता मार, या आय कॅन अग्री विथ दॅट. ठीक आहे, थोडा वेळचा पेन सहन करून घेईल. बट सगळेजण माझ्याकडे बघून राहिले तो हा कसा, हा एक खूप बॅड, म्हणजे जस्ट लाईक खूप बॅड इम्पॅक्ट पडतो राहा. आणि असं नेहमी सर करायचे. सो या भीतीने नाही का, म्हणजे जस्ट लाईक म्हणजे माझ्यामध्ये पहिलं असं क्वालिटी होती की भाऊ त्याने हे दिलं आहे, होमवर्क दिला आहे तर भाऊ आपण कंप्लीट करून देणंच आहे, याच्यामध्ये काही इश्यू नाही. जस्ट लाईक यू हॅव टू डू इट या. आणि असं कोणतं रिझन पण नाही दिलं आहे. आणि जस्ट लाईक समजा माझ्याकडून असं वगैरे काही पॉसिबल झालं नाही किंवा होमवर्क करणं झालं नाही, सो जस्ट लाईक असं कधीच झालं नाही ना. म्हणजे एव्हरी टाईम ऑन टाईम मी काही ना काहीतरी कंप्लीट करून देत होतो, असं कधीच झालं नाही. आणि याच्यामध्ये मी स्टुपिड रिझन तर कधी दिलेच नाही या. सो इट जस्ट लाईक आय ऑल्सो डोंट वॉन्ट पुट इन दिस या. रोमॅन्टिक वीकेंड वुड बी रोमॅन्टिक वीकेंड. भाई तू किससे सवाल पूछ रहा है? फेसबुक इज टेलिंग मी एंड क्वेश्चंस कि आपकी रोमांटिक वीकेंड के बारे में बताइए. हाँ तो भाई रोमांट है ही नहीं लाइफ में. हाँ रोमांस तो कब का चला गया. जस्ट लाइक नेवर इवर इन क्लोज टू, म्हणजे जवळपास पण नाही आहे या. आणि तू तो वीकेंडचा म्हणून राहिलाय, आपल्यापाशी तर घंटा पॉसिबल नाही राव. हां बट त्यांनी विचारलं आहे का एक रोमॅन्टिक वीकेंडबद्दल तू एक्सपिरियन्स म्हणजे शेअर कर. बट ॲक्च्युली मी तो मोमेंट कधी एक्सपिरियन्स केला नाही एक वीकेंड वगैरे. बट ॲक्च्युली अ सीन, एक मोमेंट ज्यावेळेस आय डोंट नो का तो मोमेंट रोमॅन्टिक आहे का नाही, कारण काफी मिक्सचर आहे त्याच्यामध्ये, रोमॅन्टिक पण आहे आणि हॅपीनेस पण आहे. कोणता रियुनियन 2013, 2013चा रियुनियन होता. स्कूलमध्ये सगळेजण आले होते आणि तेव्हा स्नेहा तामगाडगे पण आली होती. सो जस्ट लाईक मी खूप जास्त खुश होतो ह्या. आणि मी जस्ट बोललो नाही या, मी जस्ट लाईक हँडशेक केला, बोललो नाही या. आणि आम्ही डान्स केला सोबत, म्हणजे ॲक्च्युली सगळेच जण डान्स करत होते. सो मी पण पार्ट इन झालो आणि डान्स केला आणि जस्ट फील सो रोमॅन्टिक आतमध्ये. आणि एक प्रकारे खुशी पण होती आणि रोमॅन्टिक पण होता. आणि बस तो सीन, तो मोमेंट एन्जॉय केला आणि तो मोमेंट वॉज रिअली गुड. इट वॉज रिअली गुड या. आणि हो सो मलासाठी तेच एक रोमॅन्टिक आहे असं मला वाटते राव या. बट आय ऑल्सो डोंट वॉन्ट एक रोमॅन्टिक वीकेंड वुड बी. सो या माझ्यासाठी तेच एक रोमॅन्टिक वीकेंड. नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट टाईम माय नेबर्स नॉक ऑन माय डोअर वॉज फॉर. ओके, म्हणजे लास्ट टाईम म्हणजे लेटेस्ट मला विचारत आहे. एक नेबर्स आले तुला दरवाजा ठोकला कशासाठी. ओके ठीक आहे. नेबर्स म्हणजे तर फर्स्ट ऑफ ऑल मी तर नागपूरमध्ये राहतो या, इथे नेबर्स वगैरे तर नाही आहे. आता घरची गोष्ट तर नेबर्स वगैरे आले आहे. घरी कोण कोण येते, इलेक्ट्रिक बिलवाला येते, त्याच्यानंतर केबल बिलवाला येते. एक नेबर्स
आईला भेटासाठी, ते कांबळे काकू वगैरे असतात ना, आईला भेटण्यासाठी वगैरे. किंवा या दॅट्स इट. बाकी तर काही असं नाही, बाकी तर काही स्पेशल नाही. नेबर्स म्हणजे कोणते साईडली मुडकी या ना 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 असं फक्त याच्यामध्ये होते, फिल्ममध्ये, याच्यामध्ये नाव. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आय गॉट अप टू mischief when mischief. I got up to mischief when I got up to mischief. याचा अर्थ काय होते? I got up to mischief when I. ओके, म्हणजे त्यांनी विचारत आहे की तू, आय डोंट नो, मला क्वेश्चन कळलं नाही. ती जस्ट लाईक आय डोंट वॉन्ट बी आन्सर, कारण मला क्वेश्चनच कळलं नाही. सो नेक्स्ट क्वेश्चन. वन्स आय एंटर अ कॉम्पिटिशन फॉर. ओके, याचा क्वेश्चन असा विचारला आहे की जेव्हा तू कॉम्पिटिशनमध्ये उतरला होता तेव्हा तुझ्या आतमध्ये फिलिंग काय होती. ओके, कॉम्पिटिशन कोणती? इट वॉज रिअली नाईस क्वेश्चन. That a girl? No, it's a guy. It's a guy? Yeah, it's a guy. हां, तर कॉम्पिटिशन कोणती होती आणि त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? जसं कॉम्पिटिशनमध्ये असं कोणतं, मी कॉम्पिटिशनमध्ये कधी भाग घेतला नाही. आठव ना, घेतला असेल रे. हां, रेसिंग ते विहार आठवते. जेव्हा मी लहान होतो तेव्हा रेसिंगमध्ये भाग घेतला होता आणि तेव्हा मी पळालो होतो. त्याच्या अगोदरची फिलिंग्स वगैरे, मग जेव्हा मी 4th स्टँडर्डमध्ये, इट वॉज लाईक, बापरे यार, 10 किंवा 15 वर्ष अगोदरची तेव्हाची फिलिंग्स बे. तेव्हा हाऊ शुड आय एक्सप्लेन, तेव्हा तुम्हाला सीन पण आठवणार आला प्रॉपरली. बट तो कॉम्पिटिशन आठवते राव. लेटेस्टवाला असा कोणता, लेटेस्टवाला तसा कोणता कॉम्पिटिशन तर वगैरे आहेच नाही. हां, एक गोष्ट मला थोडंसं सांगायचं आहे. हां, एक्सपिरियन्स करायची आहे. मला कसं लहानपणी नाही का खूप भीती वाटायची स्टेज डेअरिंगसाठी, बहुत भीती वाटायची. आणि तेव्हा माझी आई नाही का विहारामध्ये एक मेंबर होती. कसं ते बौद्ध पौर्णिमा होती आणि विहारामध्ये नाही का अशी स्पर्धा घेत होते. रेसिंग, संगीत खुर्ची, त्याच्यानंतर वगैरे खूप काही डान्स स्पर्धा वगैरे, सगळ्या स्पर्धा वगैरे होते. सो एक स्पर्धा होती ज्याच्यामध्ये नाही का मला स्टेजमध्ये जाऊन मला कविता म्हणायची होती, सिंगिंग कॉम्पिटिशन. या सो सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये मला काय नाही, जस्ट लाईक आईने दिलेली एक कविता होती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेली कविता होती आणि ती कविता मला सगळ्यांसमोर सांगायचं होतं, सगळ्यांसमोर म्हणायची होती. आता तेव्हाचा एक्सपिरियन्स मी शेअर करतो कारण इट वॉज रिअली डिटेल. कारण तेव्हा मी खूप जास्त भीत होतो आणि मी कधी स्टेजवर कधी गेलो नाही आणि इन फ्रंट ऑफ मी जस्ट लाईक 100 पीपल्स, दे आर जस्ट लाईक लुकिंग ॲट मी आणि आय वॉज रिअली टेरेबल. बहुत भीत होतो मी. सो त्या मोमेंटमध्ये मी काय केलं की दुसरीकडे लक्ष दिलंच नाही. जस्ट लाईक मला एवढं माहीत होतं की मला नाही का वाचूनच सांगायचं आहे. सो जस्ट लाईक मी गेलो, माईक सुरू होतं ऑलरेडी आणि आपली चिठ्ठी काढली, त्याच्यावर कविता होती ना, भडाभड म्हणलं. इट इज लाईक नॉर्मल वेनी म्हणलं, बट मी समोर लक्षच नाही दिलं. समोर बिलकुलच लक्ष द्यायला नाही आणि जस्ट लाईक आपण आपली कविता म्हणून दिली कथा आणि जस्ट गेलो. आणि त्याच्याबद्दल जे फिलिंग्स होती ते थोडीशी भयानक होती, भीतीदायक होती. आणि आय ऑल्सो एक्सपेक्ट दिस, कारण मी फर्स्ट टाईम एक स्टेज एक्सपिरियन्स केला. सो नेक्स्ट क्वेश्चन. बिटवीन द सनसेट पीक और अ स्पोर्ट्स कार आय वुड प्रिफर. ओके, एक स्पोर्ट्स कार किंवा एक सनसेट पॉईंट, विच वन यू प्रिफर? आता आपल्यासाठी सनसेट रोजच आहे रे. इट इज लाईक सनराईज होतो, सनसेट होतो, सनराईज होतो, सनसेट होतो. देर इज नो, इट इज लाईक याच्यामध्ये अशी काही कोणती खास फिलिंगच नाही. वाय आर पीपल जस्ट थिंक लाईक भाई सनसेट है, सनसेट देखना है.
अरे भाई तो रोज देखता है ना यार सनसेट शाम को 5 बजे 6 बजे, वाई इज सो स्पेशल अबाउट? अरे बट सनसेट, अरे हाँ तो भाई कल देख लेना, कल ये सूरज फिर से उगेगा और शाम को फिर डूबेगा, तो देख लेना भाई. आता विच वन यू प्रिफर, एक स्पोर्ट्स कार किंवा सनसेट? काय कॉम्पिटिशन आहे यार. इट जस्ट लाईक तुला आईस्क्रीम पाहिजे का कारल्याची भाजी? ऑफकोर्स आय नीड आईस्क्रीम डूडू. व्हाय वुड आय चूज कारल्याची भाजी? देर इज नो कॉम्पिटिशन. याच्यामध्ये काहीच कॉम्पिटिशन नाही. एव्हरी वन वॉन्ट्स टू स्पोर्ट्स कार. या स्पोर्ट्स कार आपण रोजच थोडी बघतो. भाऊ ॲस्ट्रॉन मार्टिन आली इंटरनेटमध्ये, भाई किधर है ॲस्ट्रॉन मार्टिन? अभी इंटरनेट में भूख में गए, मैं जा रहा देखने के लिए. भाई स्पोर्ट्स कार इज स्पोर्ट्स कार. याचा दबदबा वेगळाच असतो राव. जस्ट लाईक डोंट नीड टू एक्सप्लेन. आणि कोणासोबत कॉम्पिटिशन लावलेली आहे? सनसेट सोबत. या आय डोंट नो, म्हणजे मला तसं काही खास असं, म्हणजे ॲक्च्युली मी सनसेट एव्हरी टाईम बघतो. सो मी प्रेफर करतो की एक स्पोर्ट्स कार. सो बिटवीन द सनसेट अँड सनराईज आय प्रेफर अ स्पोर्ट्स कार. या नेक्स्ट क्वेश्चन. One's of my favorite beaches is, my favorite beach. भाई मैं समुंदर ही देखा नहीं, बीच कहाँ से आ गया? जस्ट लाईक नाही का, मी लाईफमध्ये नाही का, म्हणजे आतापर्यंत तरी एकाच बीचवर गेलो आहे. बीच म्हणजे जिथून समुद्र स्टार्ट होतो त्याला म्हणते बीच. हां सो तर मी माझ्या लाईफमध्ये एकच समुद्र बघितला आहे, तर माझ्यासाठी एकच बीच आहे. हां आणि तो फेवरेट आहे का नाही माहीत नाही, कारण त्या बीचवर खूप कचरा होता. सो जस्ट लाईक तो फेवरेट वगैरे नाही आहे. ह्या बट बीचेस म्हणजे फक्त एक समुद्राचाच बीच वगैरे नाही आहे. जस्ट लाईक खूप सारे असू शकते. म्हणजे त्यांनी स्पेशली, म्हणजे आपण कोणा नदी काठी बसलो तर त्याला बीच नाही म्हणू शकत ना. मग नदी पण कुठे आपण एक्सपिरियन्स केली राहो? नाही ना. नाही, जस्ट लाईक नेवर एव्हर. सो आपल्यासाठी नाही का हा कोणता फेवरेट वगैरे नाही. जस्ट लाईक पीपल हू आर जस्ट गोज टू दी ट्रॅव्हलिंग लॉट्स, सो त्यांच्यासाठी काही फेवरेट बीचेस वगैरे राहतात. आपण तर समुद्रात कधी बघितलं नाही, सो आपल्यासाठी काय बीचेस राहणार. नेक्स्ट क्वेश्चन. माय बिगेस्ट, हां ऑलरेडी सांगितलं आहे. आ साईन वॉज अ अडल्ट, ओके सांगितलं आहे. इफ अ गुड एक्सक्यूज अवॉइडिंग होमवर्क, अ रोमॅन्टिक वीकेंड, लास्ट टाइम ऑन माय नेबर नॉब, शेफ वन्स आय एंटर. हां माय परफेक्ट पिझ्झा लुक्स लाईक. आता हा जो क्वेश्चन आहे ना, तर हा क्वेश्चन नाही का कोणासाठी आहे? जस्ट लाईक जे लोक जे पिझ्झा खातात, जे लोक ते ॲक्च्युली पिझ्झा खातात. आपण तर पाहिलाच नाही पिझ्झा भाऊ. सांग आपण, ठीक आहे आपण बी याच्यासोबत आपण हे राहू. लास्ट टाईम मी मॅकडॉनल्ड्समध्ये गेलो होतो. वर्ध्याला एक मॅकडॉनल्ड्सचं शॉप उघडलं होतं. समीर दादा आला होता, ते म्हणे जाऊ म्हणे. सो इट जस्ट लाईक आय गो विथ दॅम. गेलो होतो त्यांच्यासोबत. 2 पिझ्झा, 1 बर्गर आणि एक ते चिकन काय ते खाल्लं होतं आणि 750 रुपये बिल आलं. आणि याच्यामध्ये मला असं काहीच स्पेशल असं वाटलं नाही. नेव्हर, बिलकुलच नाही. जस्ट लाईक ना घरी बनवलेली वांग्याची भाजी इज बेटर दॅन पिझ्झा. मला तसं काही खास आवडत नाही राव पिझ्झा. सो जस्ट लाईक माझ्यासाठी असा कोणता काही परफेक्ट पिझ्झा वगैरे बिलकुलच नाही. नेक्स्ट क्वेश्चन. अ मोस्ट युजलेस क्लास इन स्कूल. युजलेस म्हणजे बहुत बडबड केली का आपण? म्हणजे लाईक तोंड दुखून राहिलं आहे राव. अरे खूप सारे क्वेश्चन्स आहे या, खूप कशाला आन्सर देणार. जस्ट लाईक नाही का हे आपले क्वेश्चन नाही का आपण व्हिडिओच्या मध्ये रेकॉर्ड करू आणि सांगू. बट त्यासाठी मुवमेंट बनला पाहिजे ना त्यासाठी. या म्हणजे अरे हो, मला ऑफकोर्स हा मुवमेंट करायचा होता. ॲक्च्युली मी नाही का स्क्रीनशॉट घेतो याचे. ॲक्च्युली मी जे स्क्रीनशॉट घेतले होते यार, मला बघावं लागेल कुठेतरी, बट याचे मी स्क्रीनशॉट घेतले होते आणि ते स्क्रीनशॉट बघतो मी प्रत्येकाचे आणि देन आन्सर करेन. राईट नो खूप मोठा आर्टिफॅक्ट एपिसोड बनला. राईट नो ऑल्सो आय एम जस्ट टायर्ड आणि खूप बडबड केली. सो आय ऑल्सो माय माउथ इज टायर्ड, सो आय जस्ट नीड टू क्विट. अरे भाऊ 10:15 झाले आहे.
उद्या सकाळी पण उठायचं आहे. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1127. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.